गुड मॉर्निंग स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, कोरोनानंतरच्या पहिल्या दिवसाच्या लाईव्ह क्लासमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण आपल्या HSC बोर्डाचे ॲक्टिव्हिटी शीट जी आहे त्या ॲक्टिव्हिटी शीटचं फॉर्मॅट पाहणार आहोत. पुन्हा एक वेळा सर्वांचं स्वागत करून आपण क्लासला सुरुवात करतोय. आपली ॲक्टिव्हिटी शीट विद्यार्थी मित्रांनो 80 मार्क्सची असणार आहे हे तुम्हाला आधीच माहिती आहे. फॉर्मॅट ऑफ ॲक्टिव्हिटी शीट. This is for 80 marks. Standard 10th. Subject English. 10वीचा बोर्ड परीक्षेचा पेपर ॲक्टिव्हिटी शीट ही 80 मार्क्सची असणार आहे, प्लस 20 marks oral, total 100 marks. It is for 3 hours. 3 तासाचा पेपर असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी शीट सोडवायची आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो त्याचं मार्किंग स्कीम आणि टाइम मॅनेजमेंट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता ह्याच्यामध्ये पहिलं सेक्शन जो आहे हा पहिला सेक्शन आहे. सेक्शन 1 तुम्ही तुमच्या वह्या काढा आणि त्या वहीमध्ये ते फॉर्मॅट लिहून घ्या. आपण जेव्हा ऑनलाईन तुम्हाला व्हिडिओ पाठवत होतो तेव्हा याच्यावरती आपण चर्चा केलेलीच आहे, पण पुन्हा एक वेळा रिव्हिजन म्हणून आपण ही ॲक्टिव्हिटी शीट पॅटर्न पुन्हा पाहणार आहोत. Section 1 Language Study. It is for 10 marks. These 10 marks are divided into 2 parts. 8 plus 2. त्या 8 मार्क्ससाठी आपल्याला टाइम किती द्यायचा आहे. 8 मार्क्स टाइम असेल 12 मिनिट, 12 मिनिट्स, and for 2 marks it is 3 minutes. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या वेळेत 15 मिनिटांमध्ये आपल्याला ही 10 मार्काची ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. आता ह्याच्यामध्ये डिटेल्स काय काय असते परीक्षेला ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये प्रश्न असा विचारला जातो, क्वेश्चन 1A यामध्ये डू ॲज डायरेक्टेड, सूचना दिल्याप्रमाणे करा, आणि दिलेलं असते अटेम्प्ट एनी 4. ऑप्शन्स असतात, त्यात फक्त 4 ऑप्शन्स सोडवायचे आहेत A1 मध्ये. आता ह्या लँग्वेज स्टडीमध्ये फर्स्ट क्वेश्चन जो असणार आहे तो फर्स्ट क्वेश्चन काय असतो बघा. क्वेश्चन 1A मतलब फर्स्ट, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. तुम्ही 5वी पासून हा प्रश्न अभ्यासलेला आहात. एक मिसिंग लेटर असते, ते मिसिंग लेटर करेक्ट त्यामध्ये लिहायचं आणि शब्द पुन्हा लिहायचा, असे 4 वर्ड्स असतात. फॉर एक्झाम्पल आपण पाहतोय पहिला आहे, सेकंड आहे, अशा पद्धतीनं. तर तुम्हाला लक्षात येते सी गॅप दिलाय, RNER म्हणजे कॉर्नर, आणि F गॅप आहे, CUS फोकस. फॉर एक्झाम्पल आपण 2 घेतोय, आणखीन आपण त्याचा सराव नंतर करणारच आहोत. त्यामध्ये दुसरी ऍक्टिव्हिटी असते ती पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर.
दिलेले काही शब्द असतात, 4 शब्द असे 2 एक्झाम्पल असतात आणि आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे लावायचं आहे. पहिलं असते एक सिंपल असते आणि दुसरं आहे ते थोडंसं टफ असते. ते आपण अभ्यासणार आहोत, म्हणजेच अल्फाबेटिकल ऑर्डर. डिक्शनरीमध्ये ज्या पद्धतीने ABCD पद्धतीनं डिक्शनरी बनवलेली असते त्या पद्धतीने ते वर्ड्स असतात, ते वर्ड्स अल्फाबेटिकल प्रमाणे, अल्फाबेट म्हणजे मुळाक्षर म्हणतो आपण, त्यानुसार इंग्रजी वर्णमाला जी असते त्यानुसार आपल्याला ABCD प्रमाणे तो वर्ड, ते वर्ड सगळे लिहायचे असतात. त्यानंतर तिसरी ऍक्टिव्हिटी जी आहे ती पंक्च्युएशन मार्क्स असते. तुम्हाला 2 वाक्य दिली जातात आणि पंक्च्युएट द फॉलोइंग असं म्हणतात. हे सगळ्या ऍक्टिव्हिटीज 2-2 मार्क्ससाठी आहेत आणि पंक्च्युएशन मार्क्स घालायचे. पंक्च्युएशन मार्क्स कोणते आहेत ते तुम्हाला माहिती आहे. तरी सुद्धा क्वेश्चन मार्क आहे, फुल स्टॉप आहे, कॉमा आहे, सेमी कॉमा आहे, त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा आहे, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमाज आहे, त्यानंतर एक्सक्लेमेटरी मार्क आहे आणि आयकॉन आहे, कोलन आहे. तर अशा पद्धतीनं एक्सक्लेमेटरी मार्क्स जे आहेत किंवा आपण त्याला म्हणतो पंक्च्युएशन मार्क्स जे आहेत, पंक्च्युएशन मार्क्स सगळे घालायचे. 2 वाक्य असतात, शक्यतो इनडायरेक्ट स्पीच मधलं वाक्य दिलेलं असेल किंवा सिंपल सेंटेन्स पण दिलेलं असेल. जे वाक्याचे वेगवेगळे प्रकार आहेत त्या पद्धतीने तुम्हाला 2 वाक्य दिली जातील आणि त्या 2 वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे, पंक्च्युएशन मार्क्स भरायचे आहेत. त्यानंतर 4th ऍक्टिव्हिटी जी आहे ती 4th ऍक्टिव्हिटी नंबर 4, मेक 4 वर्ड्स. 4 वर्ड्स बनवायचे आहेत, मिनिमम 3 लेटर्स. बघा, मिनिमम 3 लेटर्स, 3 लेटर्स, 3 अल्फाबेट्स असलेलं मिनिंगफुल वर्ड बनवायचे आहे. आणि त्यासाठी आपल्याला एक मोठा शब्द दिला जातो आणि त्या मोठ्या शब्दावरून आपल्याला त्या शब्दातलंच काही अल्फाबेट्स वापरून मिनिंगफुल वर्ड्स बनवायचे आहेत आणि 4 वर्ड्स बनवायचे आहेत. तुम्हाला माहिती आहे अशा पद्धतीने आपण प्रश्न नवीन सोडलेला आहात. फॉर एक्झाम्पल आहे अनबीटेबल. अनबीटेबल वरून शब्द बनतात काय काय बघा, बीट, टेबल, एबल, त्यानंतर टी. अशा पद्धतीचे प्रश्न शब्द तुम्ही आणखीन याच्यानंतर ह्यामध्ये लिहू शकता. कमीत कमी 4 शब्द आपल्याला लिहायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट ऍक्टिव्हिटी जी आहे ती 5 ऍक्टिव्हिटी, 5th नंबरची ऑप्शन आहे तो आहे रिलेटेड वर्ड्स. रिलेटेड वर्ड्स म्हणजे संबंधित शब्द. आता रिलेटेड वर्ड्स लिहिणं अगदी सोपं. त्यासाठी एक वेब दिली जाते आणि त्या वेब मध्ये वर्ड दिला जातो आणि तो वर्ड आपल्याला काय करायचा आहे, त्याच्या संबंधित शब्द लिहायचे आहेत. इथं फॉर एक्झाम्पल घेतो आपण वॉटर. आता हा वॉटर शब्द आहे, ह्यापासून आपल्याला काय करायचं आहे, इथे एक शब्द दिलेला आहे कूल. आता कूल काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहे. तर आपल्याला सगळे विशेषण लिहावे लागतील. जर नाउन असेल त्या ठिकाणी तर नाउन लिहायचं. समजा इथं वर्ब दिला असेल आणि इथं ऍडवर्ब दिला असेल तर सगळे ऍडवर्ब लिहायचे, नाउन किंवा ऍडजेक्टिव्ह लिहायचे नाही. आता आपण ह्यासाठी वॉर्म, फ्रेश, क्लीन अशा पद्धतीनं आपण त्याचे उत्तर लिहू शकतो. वेळ पुन्हा काढायची पेन किंवा पेन्सिलनं आणि आपल्याला काय करावं लागेल, ही ऍक्टिव्हिटी सोडवावी लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो पुढचा प्रश्न असतो 6वा. त्यामध्ये वर्ड चेन आहे, शब्द साखळी म्हणतो आपण त्याला, वर्ड चेन. एक शब्द दिला जातो, असा प्रश्न येतो बघा, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स, ऍड 4 वर्ड्स ईच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. आता नाउन्स लिहायचे आहेत. आता शब्द आहे रोड.
आणि आपल्याला याचं सगळे नाउन लिहायचे त्याच्या पुढे आणि असा हा वर्ड आपल्याला तयार होईल. नाउन याचा शब्द शेवटचा जो शब्द आहे तो शेवटच्या शब्दापासून आपल्याला लिहावा लागेल. डार्क, त्यानंतर किलोमीटर, त्यानंतर अशा पद्धतीनं तुम्ही नाउन्स पुढे लिहून काय करायचा आहे तो प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर हा देखील मार्क्स आहे, ह्या प्रश्नाला देखील मार्क्स आहेत 2. त्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल 6 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्यापैकी आपल्याला किती सोडवायचे आहेत? 4 ऑप्शन सोडवायचे आहेत. प्रत्येकी 2 मार्क्स. अशा पद्धतीनं 8 मार्क्सला हा प्रश्न आहे. त्यानंतर बी क्वेश्चन आहे, क्वेश्चन 1B जो आहे तो काय करायचा आहे? अटेम्प्ट एनी. त्यामध्ये पण ऑप्शन आहे, प्रत्येकाला ऑप्शन दिलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला ते अटेम्प्ट करायचं आहे. त्यामध्ये ए असतो तो मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग फ्रेज वापर करायचा आहे. म्हणजे आपल्याला इथं मीनिंगफुल सेंटेन्स बनवायचा आहे. मीनिंगफुल सेंटेन्स बनवायला लागेल आणि दिलेले असते फ्रेज. फॉर एक्झाम्पल इन सर्च ऑफ, टू लुक आफ्टर, वेल नोन फॉर, फेमस फॉर, अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी दिलेली असते, अशा पद्धतीचं फ्रेज दिली असते. आणि ही फ्रेज आहे, ही फ्रेज ह्याचा आपल्याला वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. त्याला मार्क्स आहे 1. आता त्याचा वाक्यामध्ये उपयोग काय होईल बघा. तर आय एम इन सर्च ऑफ माय लास्ट पेन. बघा, आय एम इन सर्च ऑफ माय लास्ट पेन हा शब्द आपण, ही फ्रेज आपण वाक्यात उपयोग केला. मीनिंगफुल सेंटेन्स व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ही ऍक्टिव्हिटी सोडवायची. त्यानंतर सेकंड ऍक्टिव्हिटी जी असते त्याला ऑर असते, पहिल्याला दुसरं ऑर असते. त्यामध्ये ऍड क्लॉज. ऍड क्लॉज, क्लॉजचा अर्थ आहे सेंटेन्स. आपल्याला क्लॉज ऍड करावा लागेल आणि तो एक हाफ सेंटेन्स दिलेला असेल त्यामध्ये. फॉर एक्झाम्पल, धिस इज द स्कूल. धिस इज द स्कूल. आता याच्या पुढे क्लॉज ऍड करायचा आहे आणि ऍड केलेला क्लॉज आपल्याला सोडवायचा आहे. बघा काय, धिस इज द स्कूल which is very beautiful. किंवा where I learn, ज्या ठिकाणी मी शिकतो तीच ही शाळा. अशा पद्धतीनं तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी सोडवावी लागेल. एक क्लॉज त्याला जोडावा लागेल. त्यानंतर नेक्स्ट ऍक्टिव्हिटी असणार आहे ती ऍड prefix or suffix. add prefix or suffix. suffix किंवा prefix जोडायचा आहे. तुम्हाला suffix आणि prefix हे 2 शब्द त्याच्या पूर्वी पण गेलेले आहेत. बघा, इथं शब्द दिला आहे केअर आणि दुसरा आहे तो हेल्दी. हा शब्द आहे, जर आपण केअरफुल जर शब्द दिला तर हा प्रेफिक्स जोडतो. त्यानंतर हेल्दी, अनहेल्दी हा अन शब्द आहे, हा प्रेफिक्स मध्ये येतो. म्हणजे FUL, TION, MENT वगैरे शब्द जोडतो हे सगळे सफिक्स आहेत. आणि हेल्दी ह्याच्या पुढे अन, डिस अशा प्रकारे शब्द लिहून आपण त्याचं काय करतो? प्रेफिक्स करतो. हे आपल्याला मध्ये पण अभ्यासलेलो आहोत. आता दुसरा प्रश्न आहे त्याला ऑर असतो. तो ऑरचा प्रश्न काय बघा, मेक मीनिंगफुल सेंटेन्स using one of the following word.
फॉलोइंग वर्ड, दिलेल्या शब्दाचा वापर करून आपण काय करायचं आहे तर वर्ड बनवायचे आहे. त्यामध्ये एक वर्ड आहे केअर. तर हा शब्द आपण वाक्यात वापर करायचा आहे. आय टेक केअर ऑफ माय कॅट. ऑफ माय कॅट. अशा पद्धतीनं आपण ती ऍक्टिव्हिटी सोडू शकतो. दिलेला शब्द जो आहे तो शब्द वाक्यात वापरायचा, त्यामध्ये बदल करायचा नाही. त्यानंतर क्वेश्चन 2A. हे सीन पॅसेज असतात. हे सीन पॅसेज आपल्याला 10 मार्काला एक पॅसेज, अशा पद्धतीनं 2 पॅसेज असतात आणि 10 गुणिले 2 म्हणजे 20 मार्काची ऍक्टिव्हिटी असते. त्यासाठी आपल्याला 15 मिनिटं प्लस 15 मिनिटं असे एकूण 30 मिनिटं इतका वेळ आपल्याला द्यायचा आहे आणि ही ऍक्टिव्हिटी सोडवायची आहे. सेम पॅसेज आहे पूर्ण. आपल्याला जो टेक्स्च्युअल पॅसेज आहे तो टेक्स्च्युअल पॅसेज आपण सोडवायचा आहे. त्याला एका पॅसेजला 10 मार्क्स आहेत गुणिले 2 20 मार्काचा हा प्रश्न असणार आहे आणि एका पॅसेजसाठी आपण 15 मिनिटं वेळ द्यायचा आहे आणि दुसऱ्या पॅसेजला 15 मिनिटाचं 30 मिनिटं वेळ द्यायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो हे असेल सेक्शन 2 मध्ये. आता सेक्शन 3 असेल पोएट्री. पोएट्री कविता, ज्या आपल्याला अभ्यासाला कविता आहेत त्या कवितेवरती प्रश्न यामध्ये असणार आहे आणि ही पोएट्री सेक्शन आहे ते आपल्याला 10 मार्क्ससाठी असणार आहे. त्यामध्ये ए ऍक्टिव्हिटी असते पोएट्री मध्ये, ती कॉम्प्रिहेन्शन साठी असते. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे अंडरस्टँडिंग. दिलेली कविता वाचायची आणि त्यावरती प्रश्न सोडवायचे, 5 मार्क्स असतात. आणि बी ऍक्टिव्हिटी असते ती असते ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम. ऍप्रिसिएशन म्हणजे रसग्रहण. मग त्यामध्ये ऍप्रिसिएशन आपल्याला लिहायचं आहे. ऍप्रिसिएशन मध्ये 5 पॉइंट्स असतात. ते 5 पॉइंट्स कोणते असतात बघा. पहिला आहे पोएम, नेम ऑफ द पोएम किंवा टायटल. त्यानंतर दुसरा आहे पोएट, नेम ऑफ द पोएट, कवीचं नाव. त्या जी कविता दिली असते त्या खाली असते, कवितेचं नाव पण असते. त्यानंतर तिसरा आहे ती राईम स्कीम. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच आणि शेवटचा आहे ती सेंटरला गेलेला. अशा पद्धतीनं ही ऍक्टिव्हिटी असते. त्याला 5 मार्क्स असतात. आज आपण क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 याचा अभ्यास केला. पुढच्या तासाला आपण राहिलेला पार्ट पाहणार आहोत. थँक्यू.